अक्षय तृतीया सण जेव्हा येईल तेव्हा तो कांद्याच्या बाजारभावासाठी टर्निंग पॉईंट ठरेल. मग बाजार वाढूही शकतात, कमी होऊ शकतात. या संदर्भातलं अतिशय स्पष्ट असं विश्लेषण आपण मागच्या रविवारच्या विशेष व्हिडिओमध्ये केलेलं होतं. तुम्ही ते अनेकांनी बघितलंही होतं. या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या आठवड्याचा आढावा घेणार आहोत. या आठवड्यात सुरुवातीला लासलगाव नाशिकमध्ये किमती वाढल्या आणि नंतर त्या कशा काय पडल्या, याचं काय कारण आहे, आवक कशी राहिलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काय परिस्थिती राहील, हे सगळं आपण जाणून घेऊया. नमस्कार. ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे शनिवार आणि तारीख आहे 18 एप्रिल 2026. उद्या अक्षय तृतीया आहे. 3:30 मुहूर्त जो आपल्यासाठी मोठा सण आहे महाराष्ट्रामध्ये, तो महत्त्वाचा दिवस आहे. या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांना उत्सुकता आहे आणि काळजी पण आहे की आता आमच्या कांद्याच्या बाजारभावाचं काय होणार. फार काही वेळ न घेता सुरुवातीला राज्यामध्ये सोमवारपासून तर आजतागायत म्हणजे 18 एप्रिलपर्यंतची कांद्याची आवक कशी राहिली, त्यामध्ये नाशिक जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा या ठिकाणी विशेषतः उन्हाळी कांद्याची आवक कशी राहिली ते आपण एका नजरेत बघूया. आणि त्याच्यानंतर सरासरी दराचा कसे दर राहिले त्याचाही आढावा घेऊया आणि त्यानंतर आपण आजचं विश्लेषण करीन. 13 एप्रिलला जेव्हा सोमवारी बाजार सुरू झाला तेव्हा राज्यामध्ये उन्हाळी कांद्याची एकूण आवक झाली होती 3.5 लाख क्विंटल. त्यापैकी एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये 1,65,000 इतकी झाली आणि अहिल्यानगरमध्ये उन्हाळी कांद्याची आवक झाली होती 13,453. आता एकूण कांद्याची आवक 3.5 लाख, त्यापैकीची ही उन्हाळी कांद्याची आवक आहे. पुण्यामध्ये लोकल कांदा 12,000 अशी ती आवक होती आणि पांढरा कांदा संपूर्ण राज्यात आला होता 2,000 क्विंटल. 14 एप्रिलला अनेक ठिकाणी सुट्ट्या होत्या, त्यामुळे आवक घटून ती संपूर्ण राज्याची अवघी 1,15,000 क्विंटल सरासरी राहिली. आता त्यामध्ये नाशिकमध्ये केवळ 28,721 कांदा आला आणि अहिल्यानगरमध्ये आला 11,477. हे उन्हाळी कांदा आहे. याचा परिणाम किमतीवर झाला आहे ते आपण नंतर बघूच. 15 एप्रिलला सुट्टीचा परिणाम म्हणून जी सुट्टीच्या दिवशी आवक येणार होती ती दुसऱ्या दिवशी वाढली आणि ती 15 एप्रिलला तब्बल 3,81,000 किंवा 3,82,000 क्विंटल संपूर्ण राज्यात आवक झाली. त्यापैकी एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळी कांद्याची आवक 2,10,000 आणि अहिल्यानगरमध्ये साधारण 29,000 क्विंटल होती. 16 एप्रिलला ही आवक काही कमी झाली नाही, ती होती 3,75,000 संपूर्ण राज्याची. नाशिक जिल्ह्याची आवक आहे ती कायम राहिली, 2,00,000 साधारण 2,100 अशी ती आवक होती. आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये उन्हाळी कांद्याची आवक होती 25,500. 17 तारखेला म्हणजे काल ही आवक कमी झाली आणि ती 3.25 लाखांवरनं एकदम जी आली ती 2.5 लाखांवर, 2,50,000 साधारण. नाशिक जिल्ह्यातली उन्हाळी कांद्याची आवक पण कमी झाली, ती झाली 1,29,000 किंवा 1,30,000 क्विंटल आणि अहिल्यानगरमध्ये 29,600 क्विंटल अशी आवक होती. पुण्यामध्ये 13,000 क्विंटल आवक होती. 18 एप्रिलची माहिती अपडेट व्हायची आहे, पण आज संध्याकाळी हा व्हिडिओ मी सांगत असताना आता वाजलेले आहे 6. तर या वेळापर्यंत म्हणजे 18 एप्रिल 2026 संध्याकाळी 6पर्यंत संपूर्ण राज्यात जी आवक झालेली आहे कांद्याची ती झाली आहे 2,14,000 क्विंटल. यापैकी एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये 80,800 किंवा 81,000 क्विंटल धरूया आणि अहिल्यानगरमध्ये 11,000 क्विंटल एवढी आवक झाली. अनेक बाजार समित्यांनी आज सुट्टी घेतली होती, हा विषय आपण काल व्हिडिओमध्ये चर्चा घेतलेली आहे. तर याचाही परिणाम आवकेवर होईल आणि ही आवक उद्या अपडेट होईल. आता या आवकेचा जो ट्रेंड आहे त्या ट्रेंडनुसार बाजारभाव पण बदललेले दिसून येत आहेत. म्हणजे सोमवारी पिंपळगाव बसवंतला जो मागच्या शनिवारचा जो आठवडा संपला त्यावेळेचे जे 1,200 रुपये बाजारभाव होता ते आले सरासरी. मंगळवारी एकदम ते वाढले आणि त्यावेळेस आपल्याला अशी अपेक्षा निर्माण झाली की आता हे 1,500 पर्यंत जातील की काय.
या संदर्भातला आपण 2 व्हिडिओ केलेले आहेत. पण ते जाऊ शकतात, जाणारही नाही, अशा दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. गेले 1500 पर्यंत तर काय कारण असेल, नाही गेले तर काय कारण असेल, त्याची चर्चा आपण त्यामध्ये केलेली होती. पण दुर्दैवानं जे नाही जाणार असं ते जी चर्चा होती ती खरी ठरली आणि ते घसरायला लागले. आता आपण किमतीच्यामध्ये काय बदल झाले ते बघूया. 13 एप्रिलला मी आता नाशिक जिल्ह्याचं सांगतो. 13 एप्रिलला 1015 होते. 14 एप्रिलला ते बाजारभाव वाढून एकदम 1208 रुपये झाले. 15 एप्रिलला 955, 16 एप्रिलला 928, 17 एप्रिलला 870, 18 एप्रिलला 835 आजचे सरासरी भाव. म्हणजे सोमवारी जे 1000 रुपये बाजारभाव होते ते मंगळवारी 200नी वाढले, पण एकूण आठवड्यामध्ये ते 200नी कमी झाले. अहिल्यानगरमध्ये सुद्धा 917, 920, 898, 852, 810, 850. एकूण जर विचार केला तर अहिल्यानगरमध्ये जे बाजारभाव आहे ते सरासरी 1000च्या खाली जरी राहिले तरी त्यामध्ये स्थैर्य आहे. नाशिकचा बाजार अचानक वाढला, अचानक कमी झाला. नाशिकच्या बाबतीत ते वैशिष्ट्य आहे, दुर्दैव आहे आपलं. म्हणजे सकाळी तुम्ही घेऊन आलात, कुठेतरी वाचलं आणि लासलगावला, पिंपळगावला बाजारभाव 600 रुपये असतील. दुपारी बाजारात तुम्ही घरून ट्रॅक्टर किंवा पिकअप घेऊन निघेपर्यंत ते बाजारभाव 600चे 700 पण होतात किंवा 1000ही होतात किंवा कमी पण होतात, 600चे 400 पण होतात. अहिल्यानगरमध्ये तसं दिसत नाही आहे. ते फार काही घट नाही आहे. आणि पुणे बाजार समितीतलं जर आपण बघितलं तर 970, 900, 950, 825, 780 आणि परत 917. म्हणजे पुण्याचा कल जो होता साधारण 13, 14 आणि 15 या तारखांना तो 900 ते 950 सरासरी टिकून राहिलेला आहे. 16 आणि 17ला मात्र ते 100 रुपयांची घट झाली, ते 850 आणि 750 आला. पण 18 एप्रिलला पुण्याचं मार्केट परत वाढलेलं आहे. थोडक्यात 14 एप्रिलला जे पुण्यामध्ये तुम्हाला दर मिळाले होते सरासरी ते आज 18 एप्रिलला पुण्यात मिळालेलं आहे. सध्या पुणे बाजार समिती स्टेबल आहे. सोलापूरला जो ट्रेंड दिसतो आहे तो 650, 600, 625, 800 आणि 700. तर सोलापूरला वाढता ट्रेंड आहे. म्हणजे आधी तो घसरून आता तो वाढतो आहे आणि परत स्थिर झालेला आहे. म्हणजे सोमवारच्या तुलनेत आता शनिवारी सोलापूरचे बाजारभाव वाढलेले आहेत 50 रुपयांनी. छत्रपती संभाजीनगरला हे सर्वात स्टेबल मार्केट म्हणावं लागेल सगळ्या महाराष्ट्रामध्ये. 767, 750 हे मी 13 ते 18चे दर वाचतोय एकाखाली एक. 767, 750, 767, 652, 750, 713. यातला 16 तारखेचा 652 सोडला तर सर्व जे आहे ते साधारण 750च्या आसपास सरासरी टिकून राहिलेली आहे. एकच मार्केट असं आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये तिथे बाजारभाव वर खाली होतानाचं दिसत आहे या सगळ्या याच्यामध्ये. आता मी 3 मार्केटचं विश्लेषण करतो. मला अनेक जण म्हणतात की तुम्ही मेंबरशिपचे जे व्हिडिओ करतात या मेंबरशिपच्या व्हिडिओमध्ये असं काय देतात बरं तुम्ही, तर त्याचा डेमो द्या. तर त्याचा आपण डेमो थोडासा देऊया. इथे अहिल्यानगरला उन्हाळी कांद्याचे बाजारभाव 925 वरून 870 आलेत एका आठवड्यामध्ये. 6% घसरण आहे, मागच्या वर्षीच्या तुलनेत 18% घसरण आहे. आणि नाशिकचं सांगतो, नाशिकमध्ये उन्हाळी कांद्याचे बाजारभाव 1150 वरून, माफ करा हे मी दुसरं ओपन झालं. मागच्या वर्षीचं जे ॲनालिसिस करत होतं ते मी ओपन केलं. आता त्यावरनं पण कसं हे करायचं आपण ठरवू. आता अहिल्यानगरमध्ये 1005 वरून 900 रुपयापर्यंत एक नंबरच्या क्वालिटीचे दर आले आणि 864 वरून 810 आलेले आहेत. म्हणजे अहिल्यानगरमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 12% घसरण आहे. आता नाशिकचं बघूया. नाशिकला 1128 वरून 990 वर आलेले आहेत. हे मी आधीच सांगितलेलं आहे नाशिक जिल्ह्याचं. आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 14% घसरण आहे. आपण काय करतो, ॲग्रोशिवारचं जे मॉडेल आपण विकसित केलेलं आहे या सगळ्यांचा, जसं मी तुम्हाला आधी चुकून का होईना पण ते जे सांगितलं तो डेटा आणि हा डेटा याच्या माध्यमातून आपण ॲग्रोशिवार मॉडेल किंवा ॲग्रोशिवारचं जे काही फॉर्म्युला तयार केलेलं आहे त्या अर्थानं आपण
पुढच्या आठवड्याचं म्हणजे एप्रिलच्या 4थ्या आठवड्याचं सगळं गणित लावत असतो आणि त्याचं विश्लेषण करत असतो जिल्हावार. आता या सगळ्यातनं तुम्ही सांगण्यापेक्षा आम्हालाच करू देत, आम्हीच ते करू शकतो. हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण कांदा प्रशिक्षणाचे काही व्हिडिओज तिथे ठेवलेले आहेत. तुम्ही तिथे जाऊन जॉईनच्या बटनावर क्लिक करून तिथं जाऊ शकतात. पण तुम्हाला तयार भाव पाहिजे असतील या सगळ्याचे, तर ते आपण उद्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मेंबरशिप्स ज्यांनी घेतलेली आहे त्यांच्यासाठी सांगणार आहोत. ज्यांनी मेंबरशिप घेतली नाही त्यांनी आजच घ्या. अर्थात ज्यांनी मेंबरशिपच घेतली नाही आहे आणि त्यांच्यासाठी सांगणार नाही का, त्यांच्यासाठी पण आपण एक बाजाराचा कल दर आठवड्याचा घेत असतो. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही. पण मेंबरशिप्स किंवा सदस्यांसाठीचे जे बाजारभाव आहे ते आपण डिटेल देत असतो. मागच्या आठवड्यात आपण जे वर्तवलं होतं किंवा जे काही सांगितलं होतं ते बऱ्यापैकी खरं ठरताना दिसतं आहे. आणि याही वेळेस आपण जे करू त्या पद्धतीनं म्हणजे थोडक्यात डेटा आणि बाजाराच्या आवकेचा आणि याचा जो कल आहे तो व्यवस्थित आहे. फक्त मध्ये 2-3 याच्यामध्ये वाढ घट आता जो भाग आहे त्यामध्ये शेतकरी जरा त्याच्यामध्ये गोंधळला जातो आहे. कांदा उत्पादक शेतकरी हा गोंधळही आपण लवकरच काढूया. उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.